देवीची यात्रा आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून गावातून भक्त आलेले आहेत। भराडी देवीचे भक्त आलेले आहेत। मी त्या सर्वांचं स्वागत करतो आणि आयोजकांना सांगेन बाहेरून आलेल्या लोकांना दर्शन सुलभ होईल अशी व्यवस्था आपण करावी। त्याचप्रमाणे सालाबादप्रमाणे मी यावर्षी दर्शनाला आलो, दर्शन घेतलं, चांगलं दर्शन झालं। आयोजक आणि सर्व अंगण्यांना माझे धन्यवाद। त्यांनी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित श्री निलेश राणे, सन्माननीय निरंजन डावखरे, सन्माननीय आनंद आंगणे, रघुनाथ आंगणे, दीपक आंगणे, दिनेश आंगणे, सर्व आंगणे, तालुकाध्यक्ष दोंडी चिदरकर, बाबा परब, अशोक सावंत आणि उपस्थित मान्यवर पत्रकार आणि बंधू भगिनींनो, तर मी भराडी देवीचं दर्शन घेतलं, अतिशय चांगलं झालं। संयोजक आणि सर्व अंगण्यांनी मला दर्शन चांगलं घडण्यासाठी जे आयोजन केलं मी त्यांचा ऋणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज सकाळी येऊन गेले, त्यांनी दर्शन घेतलं। त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्याबरोबर त्यांचा कारभार मुख्यमंत्री म्हणून यशस्वी हो आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि भराडी देवीला प्रार्थना। बंधू भगिनींनो, मी अनेक वर्ष भराडी देवीला येतोय, आजही आलो। भराडी देवीचं दर्शनाने मी आत्तापर्यंतची जी प्रगती केली, राजकारणात यश मिळवलं, तर या माझ्या भराडी देवीचं त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे, सहभाग आहे आणि म्हणूनच दरवर्षी न चुकता मी दर्शन घेतो। भराडी देवीला माझी प्रार्थना आहे की महाराष्ट्रात शिवसेना, शिंदे आणि अजित पवार गटाची सत्ता आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सत्ता त्यांची येऊ द्या। त्याचप्रमाणे देशात लोकसभेची निवडणूक आहे। लोकसभेची निवडणुकी आता या महिन्यात आचारसंहिता आता लागेल 15 तारीखच्या दरम्यान आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं, देवीला प्रार्थना करावीशी वाटते की आमच्या नरेंद्र मोदी पंतप्रधान, भारत देशाचे विकसित भारताचे पंतप्रधान, आत्मनिर्भर भारत करणारे पंतप्रधान मोदी साहेब यांना परत एकदा त्यांना सत्तेची हॅट्रिक पूर्ण होऊ द्या। हा तिसरा टर्म आहे आणि असं यश देवीने द्यावं। परत एकदा आमच्या 400 जाहीर केले पंतप्रधानांनी, अब की बार 400, ही अपेक्षा पूर्ण देवीने करावी अशी प्रार्थना करतो। इथे जमलेल्या आलेल्या भाविकांना देवीने दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि मनोकामना पूर्ण करोत अशी प्रार्थना करतो। संयोजकांनी मला या ठिकाणी मान सन्मान, आदर आणि चांगलं दर्शन घडून आणलं, त्याबद्दलही धन्यवाद। आमचे मित्र निरंजन डावखरे आहेत, तेही दरवर्षी या ठिकाणी येतात, त्यांचे वडीलही यायचे। ती परंपरा त्याने आताही टिकून ठेवली आहे वडिलांची। त्यांनाही शुभेच्छा देतो, त्यांनाही दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य देवीने द्यावं अशी प्रार्थना करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पक्षाने जाहीर केल्याशिवाय मी काही बोलत नाही।
आणि त्याशिवाय मी काय बोलणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीसंबंधी पक्ष जेव्हा जाहीर करेल, माझ्याशी बोलेल, तेव्हा मी माझं मत सांगेन. पक्षाला सांगण्या अगोदर पत्रकारांना सांगावं असं मला वाटत नाही, म्हणून आज नको, पुढली बार. तुम्हीच आला होता, हे तुम्हीच होता, टी व्हीवर, चॅनलवर, प्रिंट मीडिया. माझी विनंती एवढीच आहे, समजा पक्षाने असं काय केलं तर आता जशी प्रसिद्धी देत आहे तसं तेव्हा द्या. नाही तर देव का छोट्या छोट्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज देता ना, त्या देऊ नका. रेकॉर्ड ब्रेक करून लोकसभेमध्ये जाल का संधी मिळाली? मी सगळीकडे रेकॉर्ड ब्रेकच करतो. आता काही लोक बोलतायत ना, हे असं करू, पण संपलात तुम्ही, का राहिलं नाही. आताचे खासदार असतील, काही जिल्ह्यात आमदार असतील, दोन्ही जिल्ह्यात, त्यांचं काय खरं नाही. अजून आम्ही सुरू झालो नाही. सुरू झालो ना, मग ना पत्रकार थोपू शकत ना तेही थोपू शकत. मला वाटतं जिल्ह्यात एकही विकासात्मक कुठला प्रश्न राहिला नाही. राजकारण हा एकच प्रश्न आहे केसरकर साहेबांना. आमचे केसरकर नाही, पत्रकार केसरकर. अजून एक राजकीय प्रश्न. रामदास कदमाने असं म्हटलंय की भाजप दुसरे मित्र पक्षांना संपून भाजप मोठं होऊ बघतंय, असं काल विधान केलं. मी काय पक्ष त्या विधान किंवा मुख्यमंत्री त्या विधानाशी सहमत आहे का त्यांना विचारा ना. माझा प्रश्न आहे त्या संबंधी. भाजप आपलं काम करत आहे. भाजपने सांगितलं ना अब की बार, त्यामुळे आमचं लक्ष तिकडे आहे. आम्ही बाकी काय कुठल्या अशा प्रकारच्या वक्तव्याला उत्तर आज तरी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.